रिझाईन केल्यावर नोटीस पिरियड कंपल्सरी का? टर्मिनेशन झालो किंवा टर्मिनेशन केलं तर मला कंपन्सेशन किती भेटेल, असा सगळ्यांना डाऊट असतो. ॲक्च्युअली रिझाईन काय, टर्मिनेशन काय किंवा ॲब्स्कॉन्डिंग काय, ह्याच्यामधला फरक पण माहीत नाही आहे. आज आपण इन डिटेल डिस्कस करूयात की रिझाईन काय आहे, टर्मिनेशन काय आहे आणि ॲब्स्कॉन्डिंग काय आहे. जर तुम्ही जॉब जॉईन केला तर हे तुमच्याकडे ऑप्शन येतात. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ होणार आहे आणि इन डिटेल सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत आज. सो कंपनी जॉईन केली म्हणजे तुमच्याकडे ह्या 3 सिच्युएशन येणारच. ॲब्स्कॉन्डिंग येणार, रिझाईन येणार आणि टर्मिनेशन. एक तर टर्मिनेशन असतं दोन्हीकडून. मेजरली दोन्हीकडून नाही, कंपनीज एम्प्लॉयर आपल्याला फक्त टर्मिनेट करू शकते. तर अशा केसमध्ये किंवा अशा सिच्युएशनमध्ये आपण काय करायला पाहिजे किंवा अशा सिच्युएशन काय असतात? फर्स्ट ऑफ ऑल आपण हे बघूयात की रिझाईन. रिझाईन आपण कधी करतो? एकतर आपण जॉब जॉइन केल्यानंतर जेव्हा आपण रिझाईन करतो तेव्हा आपल्याला नोटीस पिरियड सर्व्ह करावा लागतो. रिझाईन करणं म्हणजे काय की आपल्याला जॉब स्विच करणं किंवा आपल्याला नवीन जॉब बघायचा आहे किंवा आपल्याला जॉब पण नाही करायचा आहे आणि आपण आपल्या कंपनीला इन्फॉर्म करतोय की बाबा मला सोडून जायचं आहे, मला आता कंटिन्यू नाही करायचं या कंपनीसोबत. तर त्या केसमध्ये आपण काय करतो की एक रिझाईन देतो. रिझाईन दिल्यानंतर जे काही ऑफिशियल नोटीस पिरियड असेल त्या कंपनीचा नोटीस पिरियड असतो 1 मंथ टू 3 मंथ्स. ऑफिशियल आहे हे, कधी कधी 15 डेज पण असतात स्टार्टअप वगैरे असेल तर. अशा केसमध्ये आपल्याला जो काही नोटीस पिरियड आहे तो नोटीस पिरियड सर्व्ह करायचा आहे. त्याची एक प्रोसेस असते. तुम्हाला त्याची प्रोसेस अशी असते की तुम्हाला रिझाईन करायचं आहे. रिझाईन केल्यानंतर जो काही नवीन एम्प्लॉय येणार आहे किंवा नवीन एम्प्लॉयला तुमचा जो काही प्रोजेक्ट आहे तो हँडओव्हर करायचा असतो आणि खूप स्मूथली करायचा असतो. त्यामध्ये तुम्हाला एक केटी सेशन असतं. त्यानंतर तुम्हाला जे पण काही रूल्स आहेत नोटीस पिरियडचे ते फॉलो करावे लागते आणि स्मूथली जो काही नोटीस पिरियड आहे तो सर्व्ह करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सगळे डॉक्युमेंटेशन वगैरे सगळे प्रॉपर तुम्हाला भेटतात आणि तुम्ही स्मूथली तो नोटीस पिरियड सर्व्ह केल्यानंतर तुम्हाला तुमची सॅलरी म्हणा, तुमचं जर समजा माहीत असेल तुम्हाला तर लीव्ज असतात, EL लीव्ज वगैरे ते पण तुम्हाला म्हणजे भेटतात. आणि जर तुम्ही 5 वर्ष वगैरे त्या कंपनीमध्ये तुम्ही जर सर्व्ह केले असेल तर तुम्हाला ग्रॅज्युटी वगैरे पण भेटते. रिझाईन आणि जर तुम्ही नोटीस पिरियड सर्व्ह केला तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्मूथली भेटतात. सॅलरी आणि बाकीचे जे काही कंपन्सेशन आहे ते तुम्हाला सगळं स्मूथली भेटतं आणि तुम्हाला एक डॉक्युमेंटेशन वगैरे पण काही अडचण येत नाही. सेकंड आहे टर्मिनेट. टर्मिनेशन तुम्ही हा वर्ड ऐकला असेल. टर्मिनेशन कंपनी आपल्याला डायरेक्टली सांगते की उद्यापासून तुम्ही वर्किंग करायचं नाही, तुम्हाला तुमच्या जॉबवरून टर्मिनेट केलेला आहे. सो टर्मिनेट हा जो काही कधी कधी त्याच्या पण काही सिच्युएशन आहेत, त्याच्या काही कंडिशन आहेत, या केसमध्ये आपल्याला टर्मिनेट केलं जातं ॲज अ कंपनीकडून, एम्प्लॉयरकडून. तर मेनली त्याच्या अशा सिच्युएशन आहेत त्या जर तुम्ही जर समजा फेक एक्सपिरियन्स, सगळ्यात इम्पॉर्टंट फेक एक्सपिरियन्स वगैरे घेऊन आलात आणि जर तुम्ही आढळलं तर तुम्हाला सेम डेला तुम्हाला फायर केलं जातं, टर्मिनेट केलं जातं. सो विदाऊट एनी रिझन किंवा विदाऊट एनी डिस्कशन तुम्हाला डायरेक्टली फायर केलं जातं. सेकंडली आहे जर तुम्ही मिसबिहेव केलं किंवा काही कंपनीमध्ये काही जण आहेत किंवा काही चोरी वगैरे पण करता किंवा अजून काही कंडिशन आहे की काही डॅमेज करता किंवा मुद्दामून डॅमेज करता. अशा केसमध्ये पण कधी पॉश ओके, जर काही तुम्ही समजा सेक्शुअल हॅरेसमेंट वगैरे जर काही झालं, असं जर तुमच्यावर केस आली किंवा अशी सिच्युएशन आली तर तुम्हाला कुठलंही डिस्कशन न करता तुम्हाला डायरेक्टली फायर केलं जातं. हां, अजून एक कंडिशन आहे की जर तुम्ही विदाऊट इन्फॉर्म करता मॅक्झिमम 10 डेज जर तुम्ही लीव्ह घेतली किंवा न सांगता तुम्ही जॉबवरती आले नाही तर तुम्हाला डायरेक्टली टर्मिनेट केलं जातं. टर्मिनेट केल्यानंतर अशा केसमध्ये तुम्हाला डॉक्युमेंटेशनला पण इश्यू होतो. त्यानंतर तुमचा जो एक्सपिरियन्स आहे, एक्सपिरियन्स लेटर, डॉक्युमेंटेशन वगैरे जर असं आहे त्या केसमध्ये पण तुम्हाला प्रॉब्लेम येतो. आणि जर तुम्हाला नवीन जॉब जॉईन करायचा आहे त्यावेळेस तुम्हाला डॉक्युमेंटेशनला कसं असतं ना, रिझाईन करणं, नोटीस पिरियड करणं किंवा नवीन ऑपॉर्च्युनिटी बघणं ही वेगळी गोष्ट. तुम्हाला जॉबवरून अशा जे काय आपण रिझन डिस्कस केले त्या रिझनमुळे जर तुम्हाला टर्मिनेट केलं तर तुम्ही जे काही समोरची कंपनी आहेत तर ती तुम्ही काय सांगणार की मला लास्ट कंपनी टर्मिनेट केलं आहे म्हणून मी जॉब न्यू सर्च करतो आहे. तर ते टर्मिनेटचे रिझन किंवा म्हणा किंवा ते कॉन्टॅक्ट करू शकत नाही असं नाहीये. सो टर्मिनेशन ह्या रिझनमुळे जर तुम्ही झालात तर ते एक तुम्हाला तुमच्या प्रोफाईलला एक तुम्हाला एक आपण म्हणतो ना एक बॅड म्हणा किंवा तुमचा एक असा एक रेड अलर्ट तुम्हाला असं म्हणजे ते चांगलं नाही तुमच्या प्रोफाईलसाठी असं सांगण्यात आहे. आणि मेन म्हणजे काय ना,
की टर्मिनेशन जर समजा प्रोजेक्ट नाही त्यांच्याकडे, अशा केसमध्ये, ह्या केस सोडून पण अशा केसमध्ये पण आहे, किंवा जर त्यांच्याकडे प्रोजेक्ट नाही आहे, जर त्यांना कॉस्ट कटिंग करायची आहे किंवा काही गव्हर्नमेंटचे काही रूल आले, तर अशा केसमध्ये पण ते तुम्हाला टर्मिनेट करू शकता. बट त्या केसमध्ये तुम्हाला कंपन्सेशन काही ना काहीतरी त्यांना द्यावं लागेल, डायरेक्ट तुम्हाला टर्मिनेट करू शकत नाहीत. सो ओके, असे रूल पण आहेत. ओके, तुम्हाला जर माहीत नसेल ना, तर त्या रूल पण आहेत असे, की कंपनी तुम्हाला डायरेक्ट टर्मिनेट करू शकत नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला काही ना काही कंपन्सेशन द्यावं लागतं, तुम्हाला नोटीस द्यावं लागते, की तुम्हाला 15 डेजमध्ये तुम्हाला टर्मिनेट करण्यात येईल, तुम्हाला 90 डेजमध्ये, म्हणजे 15 डेज टू 90 डेज असा एक पिरियड आहे. आणि तुम्ही पण स्वतः बोलू शकता, की मला डायरेक्टली टर्मिनेट तुम्ही करू शकत नाही किंवा नाही. आणि त्याचे काही लॉज पण आहेत. आता इतकं मी इन डिटेलमध्ये नाही जाणार, पण त्याचे रूल्स आहेत, की जे तुम्हाला डायरेक्टली टर्मिनेट करू शकत नाही. जरी तुम्हाला डायरेक्ट टर्मिनेट केलं तरी तुम्हाला कंपन्सेशन भेटतं, मॅक्झिमम 90 डेज आणि मिनिमम तुम्हाला 30 डेज टू 45 डेज तरी भेटतं. बट जर समजा कंपनीकडे काही रिझन नाही आहे, तर त्या केसमध्ये ॲब्स्कॉन्डिंग. ॲब्स्कॉन्डिंग बऱ्यापैकी कोणाला माहीत नसेल, पण ॲब्स्कॉन्डिंग खूप काही लोक करतात. आणि हे कधी होतं ना, हे करिअरच्या स्टार्टिंगमध्ये जे फ्रेशर्स आहेत, ज्यांना 1 वर्ष 2 वर्ष मॅक्झिमम 3-4 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे, त्यांच्यापर्यंत ह्यांना माहीत नाही की अरे ॲब्स्कॉन्डिंगचा इम्पॅक्ट किती होतो आपल्या करिअरवरती, काय. ॲब्स्कॉन्डिंग काय आहे? ॲब्स्कॉन्डिंग म्हणजे काय, की आपण जॉब जॉईन करतो, 1-2 महिने केले, 6 महिने केले, आणि आपण डायरेक्टली कोणाला इन्फॉर्म नाही केलं किंवा काय नाही, उद्यापासून आपण जॉबवरती जाणंच बंद केलं. ना कोणाचे कॉल, ना कोणाचे मेल, ना कोणासोबत कॉन्टॅक्ट, ना कोणाला काही इन्फॉर्म केलं आहे, डायरेक्टली जॉब बंद. याला बोलतो आपण ॲब्स्कॉन्डिंग. ॲब्स्कॉन्ड म्हणजे काय, की जर तुम्हाला कधी सिच्युएशन येतेच, कधी येते, वर्स्ट केसमध्ये सिच्युएशन येते, पण 99% लोक ॲब्स्कॉन्ड करतात. मेन काय ना, कधी कधी सॅलरी आपली अटकते, कधी PF अकाउंटवरती त्याचा इम्पॅक्ट होतो, आणि डॉक्युमेंटेशन तर भेटतच नाही. जो काय आपला एक्सपिरियन्स असतो, तो एक्सपिरियन्स आपण कुठं शो करणार, की मागचा जो 1 महिना 6 महिने आपण काय केलं आहे. करिअरच्या इनिशियलला खूप लोक असं करतात, पण मी हे सांगेल, की तुमची जी प्रोफाईल आहे किंवा बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन आहे केल्यानंतर असं समजतं, किंवा तुमची PF कधी होतं ना, की तुम्हाला PF येतोय, सॅलरी येते, तुम्हाला जर समजा एखाद्या कंपनीने बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनसाठी मागितलं आणि ऑन रेकॉर्ड तुमच्याकडे डॉक्युमेंटेशन नाही, तर ही गोष्ट ॲब्स्कॉन्डिंग कन्सिडर केलं जातं. मग तुम्हाला भरोसा नाही, की हा एम्प्लॉय कधी सोडून जाईल किंवा काय. अशा वेळेस तुम्हाला करिअरच्या इनिशियल स्टेजमध्ये तुम्ही असं करता, पण असं करू नका. ॲब्स्कॉन्डिंग हा एक म्हणजे खूप तुमच्या करिअरवरती इम्पॅक्ट, म्हणजे बॅड इम्पॅक्ट पडण्यासारखं एक आहे. सो माझं एक पर्सनल सजेशन असेल, ड्यू टू तुमचं सजेशन, तुमचे जे काही सिच्युएशन असेल ते तुम्हालाच माहिती, बट मी तुम्हाला सजेस्ट करेल, की ॲब्स्कॉन्डिंग हा एक चांगला पर्याय नाही आहे. ओके, तुम्ही रिझाईन करून 15 डेजचं अर्ली रिलीज मागून तुम्ही करू शकता, बट ॲब्स्कॉन्डिंग हे एक ऑप्शन नाही आहे, की तुम्ही करू शकता. ओके, सो तुम्हाला ह्या 3 मधला डिफरन्स कळाला असेल, की रिझाईन, टर्मिनेशन आणि ॲब्स्कॉन्डिंग. तुम्हाला ह्या तिन्हीमध्ये जर तुम्हाला डिफरन्स समजला असेल, तर एक लाईक तो बनता आहे. आणि यस, तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं विसरू नका. तुम्ही व्हिडिओ बघता आणि लाईक करत नाही, सो लाईक हे मला थोडंसं मोटिवेट करते. जर तुम्हाला ह्या तिन्हीमधला डिफरन्स जर तुम्हाला समजला असेल, तर सगळ्यात मेन आहे, की रिझाईन हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी, आणि रिझाईनच करत जा. बाकीच्या ज्या काही सिच्युएशन, त्या सिच्युएशननुसार तुम्हाला समजा कंपनीने केलं. दुसरी गोष्ट काय, की तुम्हाला जर कंपनीने फोर्स केला रिझाईन करायचं, तर त्या केसमध्ये करू नका. मी त्यासाठी ऑलरेडी एक सिंगल व्हिडिओ बनवला आहे, तो व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल, किंवा तुम्हाला तो व्हिडिओ बघितला आपल्या चॅनलवरती आहे, तो पण इन डिटेलमध्ये व्हिडिओ बघा. सो आत्तापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायचं विसरू नका. तुमच्या फ्रेंड्सबरोबर पण हा व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा. खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे हा, आपल्या फ्रेशर्सला या गोष्टी माहीत नसतात. सो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका.